आज आता मी अहमदाबादमध्ये आहे. ट्रॅफिक इनडिसिप्लिन हे आपण पुण्याला पण नावं ठेवतो. आता ऑफिसची कामं झाल्यावरती मी माझ्या गार्डनमध्ये वॉकिंग करण्याकरता चाललो आहे. इथं असं येणं, रस्ते मोठे केलेले आहेत, भरपूर मोठे आहेत, पण ही जे इनडिसिप्लिन ड्रायव्हिंग आहे, कोणीही कुठूनही जाणं, रॉंग साईडनी येणं, हे इथं कॉमन आहे. इथल्या लोकांची स्पेशालिटी आहे. रॉंग साईडनी गाड्या वळवणं, पार्किंग कुठेही करणं. म्हणजे जितकी जागा मिळत चालली आहे तितकं त्यांचं बेशिस्तपणा वाढत चाललेला आहे. रॉंग साईडनी जर का यायचं असेल तर रॉंग साईडनी लोक येणारच इथे. आता मी ज्या गार्डनमध्ये वॉकिंग ट्रॅक करतोय तुम्हाला तो पण दाखवतो मी. आता जसं जमेल तसं डेली ब्लॉग करणं मी करतोय परत सुरू. वाहनांचा आवाज आहे. आता गार्डनमध्ये गेल्यानंतर भेटूया. हे बघा, ॲम्ब्युलन्सला सुद्धा जागा न देता बसवाला ओव्हरटेक करतो. हा बेशिस्तपणा म्हणतो मी. हा थोडं तुम्हाला पुढे करून दाखवतोय. पिट्या साईडनी येणं हे तर कॉमन आहे. म्हणजे अगदी कार बाईक सुद्धा येत असते. आता मी इथं वॉकिंग ट्रॅकवरती चाललोय. गल्ल्या शांत आहेत त्या मानानं. आता तुम्हाला बागेत गेल्यानंतर दाखवतो. आता मी तर बागेत आलेलो आहे. हे असा एंट्रन्स आहे बागेला. छोटा वॉकिंग ट्रॅक आहे. ह्याच्यामध्ये रोज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. असं इथे पूर्णपणे वॉकिंग ट्रॅक आहे. सिनियर सिटीजनना बसायला जागा आहे. त्या मानानं फॅसिलिटीज व्यवस्थितशीर केलेल्या आहेत. प्रत्येक आता इथे कॉम्प्लेक्स आहेत, बिल्डिंग झालेले आहेत. कुठल्याही नगरपालिकेला, आदर्श नगरपालिका ज्या म्हणतात, त्यांना ह्या गोष्टी करणं शक्य आहे. पण इथल्या गुजराती लोकांना हे टिकवता येत नाही. त्यांना त्यांचा अभिमान आहे. बेशिस्तपणा पण तितकाच आहे. शेवटी गुजराती लोक ही हलकट असतातच. पण ह्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत. आज अशी गार्डन प्रत्येक ठिकाणी आहे. इथं तुम्ही स्वतः वॉकिंग करू शकता. सिनियर सिटीजनना फिरायला जागा आहे. जुना अहमदाबाद एकदम घाणेरडा आहेच. पण अहमदाबाद महानगरपालिकेनं असे वॉकिंगचे एक्सरसाइज पण करतात. मी पण इथं वॉक करत असतो. ह्याच्यावरती वॉक करताना तुम्हाला दाखवतो. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला तयार करता येऊ शकतात. त्या गोष्टी आपल्या नगरपालिकांमध्ये होत नाहीत. याचं दुःख आहे. जे आपण एवढे कर भरतो सगळे, प्रॉपर्टी टॅक्स, अमुक टॅक्स, तमुक टॅक्स, पण रोड मोदींनी जी डेव्हलपमेंट केली असं हे प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला दिसेल. आता ह्याच्याच बाजूला थोडं 2 सोसायटी सोडल्यानंतर मुलांना स्केटिंग शिकवता येतं. जिम आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत.
सगळ्या गोष्टी इथं करता येतात, पण त्या इथली लोक किती टिकवतील हे माहीत नाही. आता इथे हे गॉसिप चालूच असतं, असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेलच, कारण शेवटी गुजराती बायका आहेतच, या गॉसिप करत राहणार. मी कुठल्या जमाती किंवा जातीविषयक असं किंवा कुठल्या पर्टिक्युलर लोकांच्या विषयी बोलत नाही आहे. मी आज इथंच येऊन गुजरातमध्ये येऊन पण काम करतोय, पण जनरली जे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ह्यांनी लुबाडलं आहे. आज मोठमोठाली इथे बाजूला बिल्डिंग्स आहेत. मेट्रो इथली स्वस्त आहे एवढी, लिटरली 15 रुपयामध्ये इथून आपण अहमदाबाद स्टेशनला जाऊ शकतो. तीच आपल्या इथं 30 रुपये, म्हणजे एक्झॅक्ट डबल कॉस्ट घेऊन सुद्धा त्याची लायकी नाही आहे. म्हणजे आपण कोणमारा सहन करत निघतो तसं इथं नाही आहे. हा फरक आहे. इथे काम करण्याचा फक्त एकच मला आहे की ऑफिसचं काम संपल्यानंतर निदान मी थोडं वॉकिंग करू शकतो, थोडा स्वतः करता वेळ देऊ शकतो. दॅट इज अ मेन थिंग. तेच माझ्याकरता भरपूर आहे. आता मी एक्सरसाइज करतानाचा व्हिडिओ पण काढतो. आता ही अशी सर्कस ठेवली आहेत, म्हणजे ज्यांना बेसिकली डिस्लोकेटिंग आर्म वगैरे आहे त्यांना एक्सरसाइज करण्याकरता हे तुम्ही करू शकता. आता या मुली खेळतात ह्याच्यावरती, पण हे खेळण्यासाठी नाही आहे, तर वॉकिंग जास्त होण्याकरता जागच्या जागी राहून. ज्याला बेसिकली ट्रेडमिल परवडत नाही, हा गरिबांचा ट्रेडमिल पण आहे. बरं, कलरिंग वगैरे सुद्धा उत्तम आहे केलेलं. म्हणजे मी स्वतः इथं आल्यानंतर स्वतः करता जो वेळ द्यायचा आहे, माझा एकीकडे बोलता बोलता तुमच्याबरोबर व्यायामही सुरू आहे. इथं मुलं पण खेळत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींची निगा राखण्याचं जे काम आहे, लोकांच्या करांमधनं ह्या गोष्टी होत आहेत आज. मग लोक का नाही निवडून देणार, जसं आता मी इथं पण करतोय. रोजच्या रोज लोकलमध्ये म्हणण्यापेक्षा हे जर का केलं तर काय वाईट नाही. आता मी डाव्या हाताने उजव्या हाताने हे पण करतोय. डिसलोकेटेड आर्म होण्यापेक्षा, दिवसभर बसून नुसतं काम करण्यापेक्षा हे असा एक्सरसाइज जो आहे तो जर तुम्ही केला, आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट घेतल्यानंतर ती लावल्यानंतर त्याचं प्रोटेक्शन, आता ही 8:30 वाजेपर्यंत बाग चालू असते. ते डोंबिवलीला तुम्ही नाना पार्क बघा, मरीन ड्राईव्हवरती केलेली ओपन जिम बघा, आणि तेच इथं ही 2 वर्षापूर्वी केलेली बाग आहे. पण आज तिचा मेंटेनन्स करणं, त्या माणसाला जिथे राहायला जागा दिलेली आहे त्याचं पेमेंट अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन देत आहे. हा प्रकार आहे. आज हा जो वर्कआउट आहे तो करण्याची गरज आहे. आता तुम्ही डावीकडे उजवीकडे हे थोडक्यात गरिबांचं ट्रेडमिल आहे. पण आज यांचा कलरिंग वगैरे अजिबात उडालेलं, थोडं उडालेलं जरी असलं तरी त्याचा मेंटेनन्स मात्र व्यवस्थित होतोय. हे महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला पुशअप्स वगैरे करायला पण जागा आहे. हे सगळं आहे. आता मी तुम्हाला एक्सरसाइज
एक जगह तू आमानी हो तू यानी लेनी तू यानी दादा झाड़ बेटा सी ना की कल ये ज्यादा पड़ता है आपकी यू तो सारा आज अपने पार्सल ना सो एक तो भी मेरी छुट्टी है और सारा हाय सारू तो मैं कर सारू तो बच्चों मैंने कही जिसके मैं पर गार्डन बनाया आता हे मी मुद्दामून दाखवलंय. मगाशी जे मी म्हणत होतो की अहमदाबादी लोकांचा जो हलकटपणा आहे, ज्या लोकांना मिळतं त्या लोकांना त्याची व्हॅल्यू नसते. आता तिची आई तिथं मोबाईलवरती गप्पा मारत बसलेली आहे, पण वस्तू मिळालेल्या आहेत त्याचा तो चुकीचा जो करणं आहे हे कोणी सांगत नाही आहे. मी आता वॉक करताना मुद्दामून दाखवलं की लोक इथं बेशिस्तपणा कसं करतात. मला ह्या लोकांच्या वृत्तीचा राग आहे. मी कुठल्याही समुदायाविरुद्ध वगैरे अजिबात नाही आहे, पण आज मी टिचून अहमदाबादमध्ये येऊन सुद्धा मी ह्यांची वाट लावतोय. नक्कीच माझ्या हाताखाली गुजराती माणसं कामाला आहेत, त्यांना पण मी लेफ्ट अँड राईट घेतोय, सगळ्या गोष्टी करतोय. पण टिकवणं ज्या गोष्टी म्हणतो आपण त्या टिकवणं ह्यांच्याकडनं शक्य नाही आहे. दॅट इज अ थिंग. मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला आज बाग दाखवीन, तर ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला इथं स्केटिंग जे होतं ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं थोडं चालणं पूर्ण करून घेतो आणि परत कनेक्ट होतो. आज आता एवढा छान वॉकिंग ट्रॅक केला आहे, त्याचं पाणी मारलेलं आहे. ती उकरून काढायची जी सवय आहे ना पोरांची, ती काय जात नाही. म्हणून म्हणतो हे बघा, या मुलाने तर सत्यानाश लगेच केला. ही वृत्ती शरद पवार वृत्ती म्हणतो याला मी. दॅट इज द थिंग. आता मी इथला एक्सरसाइज करून दाखवतो. इसके ऊपर एक पैर ऐसे करके इसको ऐसे ऐसे चलना पड़ता है. आता मी स्वतः एक्सरसाइज करतोय. माझी जी पावलं आहेत ती मी कंप्लीट करतोय. म्हणजे गरीब माणसाला जरा ट्रेडमिल हे आहे गरिबांचं ट्रेडमिल. ज्याला ट्रेडमिल शक्य नाही आहे, तुमचा उजवा पाय ह्या पायरीवरती ठेवा आणि डावा पाय ह्या पायरीवर ठेवा आणि फक्त त्याला असं त्याच्या चढून या दांड्याला जर का पकडलं, जसं मी पकडलं आहे, आणि हे असे त्याच्यावरती जितकं तुम्ही जोर लावू शकाल, ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतात, कमी खर्चामध्ये अत्यंत सोपी गोष्ट त्यांनी तयार केलेली हे दाखवतोय. अशाच काही नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील माझ्या चॅनलच्या माध्यमातून. जितकं जमेल तितकं
मी तुम्हाला अहमदाबाद दाखवण्याचा प्रयत्न करीन. ह्याच्यावरती मी 15 मिनिटाचा ब्लॉगच करतोय, 15 ते 20 मिनिटाचा, जास्त नाही करत आहे. एक्सरसाइज माझा आता मी कंटिन्यू करतोय. फक्त मोठा ब्लॉग न करता छोटे ब्लॉग करतोय. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी बघा. मी काय, मला ह्याच्यातनं पैसे कमवायचे नाही आहेत. माझं व्यवस्थिशीर चालू आहे. फक्त मी काही चुकीच्या प्रथा ज्या मला दिसतील आणि तुम्ही जर का आलात तर तुम्ही पण त्याला प्रोहिबिट काय, जनजागृती करण्याकरता म्हणून मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशाच एका ब्लॉगमध्ये आपण भेटू. धन्यवाद. सचिन जोग सायनिंग ऑफ. वेन्सडे, बुधवार आहे, 5 फेब्रुवारी 2025. धन्यवाद.